गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय डेली लॉग्स. आणि आजची सुरुवात मी करत आहे देवाचे दर्शन घेऊन, कारण आज आहे माघ पौर्णिमा. सो काल खूप इथे स्नोफॉल झाला आणि त्याच्यासाठी आज मला थोडा फोटोशूट करायचा होता, म्हणून मी इथे साडी घातली आहे. सो बाहेर जायच्या आधी विचार करतो की आधी ब्रेकफास्ट करून जाऊया. सो ब्रेकफास्टसाठी इथे आहेत थोडे कॉर्न बॉईल करून घेते आणि इथे थोडे स्वीट पोटॅटो आहे. स्वीट पोटॅटो पण थोडे शिजून घेते. आणि रताळे आणि कॉर्नचा ब्रेकफास्ट झाला की मग आम्ही स्नोफॉलचे मी फोटोशूटला बाहेर गेली. फोटोशूटची थोडी छान क्लिक घेऊन घरी आलो आणि नंतर लंचची तयारी स्टार्ट केली. लंचमध्ये भाजीमध्ये होती भेंडी, डाळ, भात, चपाती असा प्लॅन होता. सो सर्वात ही भेंडी धुवून छान पुसून क्लीन करून नंतर करून घेतली. आणि माझ्या इथे फक्त भेंडी सर्वात आधी फ्राय करून घेतात. फ्राय केलेली भेंडीची भाजीच आवडते, अशी नॉर्मल केली तर नाही आवडत, म्हणून मला सगळी भेंडी कटिंग करून पहिला फ्राय करून घ्यावी लागते. कटिंग करून सर्व घेतली आहे आणि एक पॅन ठेवते. पॅनमध्ये सर्व भेंडी ॲड करते आणि थोडंसं त्यामध्ये ऑइल टाकणार आहे फ्राय करताना. आणि हे स्टिकपणा भेंडीमधून जो येतो तर त्यासाठी मी थोडंसं त्याला लिंबू पण स्क्वीज केला होता, तो स्टिकीपणा निघून जातो. मग पॅनमध्ये फ्राय झाल्यानंतर सगळं ॲड केलं आहे कांदा छान फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये ॲड केले हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, सर्व मसाले कांद्यामध्ये आता सॉते करून घेतलं. आणि नंतर मग जे कांदा छान फ्राय झाल्यावरती त्याच्यामध्ये मी भेंडी जे फ्राय केलेली आहे ती ॲड करून ते पण छानपैकी मसाल्यामध्ये सॉते करून घेते. आणि नंतर मग कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून भेंडीची भाजी रेडी आहे. आणि सर्वात आधी आता भेंडीची भाजीच केली होती, तर आता मी ते डाळ करायला घेते. आमटीसाठी इथे मी घेतलं आहे थोडंसं तेल टाकलं आहे टोपामध्ये. नंतर मग लसूण ॲड केले, नंतर त्यामध्ये सगळं लाल तिखट, हळद, हिंग, मोहरी, कढीपत्ता हे सर्व ॲड करून जी डाळ आहे ती डाळ मी त्यामध्ये ॲड करून शिजून घेतली आहे. डाळीला आता उकळी येऊ द्यायची. डाळीला उकळी आली की आपली डाळ रेडी आहे. तिला उकळी आली की आता डाळ पण रेडी होऊन जाईल. IP मी भात लावला आहे, भात पण आता 15 मिनटामध्ये रेडी होईल. तर डाळ, भात, भाजी पण बनवून झालेली आहे. आता इथे मी चपात्या करायला घेतल्या आहेत आणि आता थोडासा सॅलड म्हणून मी इथे दह्याचा रायता हे केला आहे, बनवणार आहे. ऑलमोस्ट माझं सगळं लंच आता इथे रेडी झालेलं आहे आणि आता चपात्या पण होत आल्या आहेत. रायत्यासाठी मी इथे घेणार आहे आता दही ॲड केलं आहे बाउलमध्ये, कांदा चॉप करून घेणार आहे, कोथिंबीर थोडी चॉप करून घेणार आहे, सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या पण तुम्ही ॲड करू शकता. इथे मुलं खाणार आहे म्हणून मी नाही हे करत ॲड केलं आहे. आणि थोडी मसाला बुंदी आहे ती वरून फक्त टेस्टसाठी. डाळिंब असेल तर डाळिंब पण ॲड करू शकता. आणि अशी माझी व्हेज थाली आजची रेडी झालेली आहे. इव्हनिंगला थोडं काहीतरी स्वीट करायचं ठरवलं होतं, कारण आज पौर्णिमा असल्यामुळे. त्यामुळे दूध इथे बॉईल करून घेतलं होतं 1/3 झाल्यानंतर. मग त्याच्यामध्ये मी तांदूळ शिजून घेतले होते, म्हणजे त्याचा भात केला होता आणि तो स्मॅश केलेला भात मी याच्यामध्ये थोडा ॲड केला. सगळे ड्रायफ्रूट्स टाकले, वेलची पावडर टाकली आणि छान उकळी येऊन दिली. आणि नंतर मग मी याच्यामध्ये शुगर ॲड केलं आणि शुगर नंतर एकत्र मिक्स करून घेतलं. आणि अशा प्रकारे खीर पण रेडी आहे. तुम्हाला माझा आजचा डेली व्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.